म्हणून स्वतः अंगामध्ये चिलखत घालून जिरेटो तो लढाईचा मुकुट घातला, कमरेला तलवार बांधली आणि उंबरठ्यामध्ये जिजाऊ माता उभ्या आहेत. ते रूप ज्या वेळेला शहाजी राजांनी पाहिलं त्या वेळेला शहाजी राजांना सुद्धा दरदरून घाम फुटला, पण घाबरले. आई साहेबांनी घोड्यावर टाप टाकली आणि निघाल्या कुठे? गरोदर असताना. पूर्वी काय आपल्यासारखे हायवे, आता कोकणात जिकडे गेलं तिकडे सुंदर रस्ते आहे की नाही, पण पूर्वी काय असे रस्ते? या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यातून जो राजा रात्रंदिवस तुमच्या आमच्यासाठी धावला, रात्रंदिवस, म्हणून आपल्या कपाळावरचं कुंकू आणि आपला वारकरी संप्रदाय सुद्धा कसा आहे? शाबूत आहे. मला माहितीये 7 महिन्याचा तू माझ्या उदरामध्ये राजा, पण मी घोड्यावर बसले, चालले, तो घोडा जसा जसा पळतोय तसा तसा तुला त्रास होतो. बरोबर ना? मनाची पूजा सांगते मी, मनाची. राजांनी मनाची पूजा केली जगदंबेची. सांगितलं आईसाहेबांनी, जसा जसा तू धावतोय तसा तसा त्रास होतो तुला, मला माहितीये, पण बाळा मी तुला ह्याची शिक्षा देते की तुला सुद्धा आयुष्यभर असंच घोड्यावर पळायचं, असंच पळायचंय. ती जन्म देणारी जगत जननी, तिची ही शिकवण असल्यामुळं आणि ती जगदंबा राजाला प्रसन्न झाली आणि प्रसन्न होऊनही त्या जगदंबेला धरून नाही बसली. तिची कवड्याची माळ गळ्यामध्ये घालून जिथं गाढवाचा नांगर फिरवला गेला त्याच ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवणारा माझा राजा, त्या राजाला झोका देताना आऊसाहेब म्हणतात, गुणी बाळसा जाग सिकारे वाया, तू निज रे निज शिवराया. तुम्ही बाळाला झोपी घालता काय काय म्हणता मला माहिती, काय म्हणता, पण आई साहेब म्हणतात, बाळा असा जो तो तिकडे अफजल खान, हा इकडे सिद्धी जवान, कधी जाशील रे बातांना धराया, तू निज रे निज शिवराया. ती मदालसा ज्याप्रमाणे बाळाला झोपी घालत असताना त्याला सांगते, बाळा झोप, पण सावध, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाशा, मग गळा पडे. म्हणून तुम्ही त्या राजाला शिकवते. ती जगदंबा राजाला प्रसन्न झाली, पण केव्हा? ज्या वेळेला राजांनी तिला मन मंदिरामध्ये स्थान दिलं, त्या जगदंबेला त्या वेळेला या स्वराज्याची स्थापना माझा राजा करू शकला. एवढेच नाही, तीच कवड्याची माळ संभाजी राजांनी गळ्यामध्ये घातली, मनामध्ये जगदंबेला बसवलं आणि म्हणून 23 वर्षाच्या वयामध्ये